आज आपल्याकडे हे 3 ब्लाऊज आलेले आहेत। त्यातला पहिला आहे हा साऊथ इंडियन मध्ये आहे, दुसरा आपला नॉर्मल आपण ब्लाऊज पीस आणतो त्यामधला आहे, आणि तिसरा म्हणजे हा खूप चॅलेंज माझ्यासाठी आहे ब्लाऊज। कारण त्यांना एक म्हणजे काय म्हणतात, त्यांना असं पाहिजे की वेस्टर्नमध्ये पण घालता आला पाहिजे आणि एक आपला ब्लाऊज टाईप पण घालता आला पाहिजे, अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे। आणि ह्या तिन्ही ब्लाऊज मुलींचे आहेत आणि तिन्ही असे थोडे थोडे डिझाईन आहेत स्लीव्सला वगैरे। तर तुमच्यासोबत ते शेअर करते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि ह्या ब्लाऊजची प्राइस किती घेते ते व्हिडिओच्या शेवटला सांगते, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। इथे पहिला ब्लाऊज तयार करायला घेतला तो म्हणजे साऊथ इंडियन मधला होता, आणि इथे अस्तर वरती ठेवला आणि गळ्याला शिलाई देत देत नंतर दाब शिलाई देत दोन्ही पार्ट अगदी फिनिशिंगमध्ये इथे आपण तयार करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर स्लीव्स इथे तयार करायची होती, पफ स्लीव्स होती, त्याच्यामुळं थोडंसं जास्त कपडा आणि अस्तर पण आपण तेवढाच वापरलेला आहे, त्याच्यामुळं फिनिशिंग प्रॉपर येते। तर इथे ब्लाऊज पहिला तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे तो म्हणजे दुसरा ब्लाऊज तयार करण्यासाठी। याच्यामध्ये नॉर्मलच होतं, फक्त स्लीव्सला डिझाईन होती, याला पण 1 टक्स द्यायचा होता। तर इथे चुण्या होत्या ब्लाऊजला, वरती जिथे जॉईंट करतो तिथे चुण्या नव्हत्या, तर खालच्या बाजूला चुण्या देत इथे अशा प्रकारे डिझाईन होती, तर ती करायची होती। कस्टमरने जो फोटो दिलेला त्याच्यामध्ये पण क्लिअर व्यवस्थित दिसत नव्हतं, त्याच्यामुळं मी त्यांना विचारून ही डिझाईन थोडीशी वेगळी होती तर तयार करून घेतलं। अशा प्रकारे चुण्या होत्या तर ह्या जॉईंट केल्या, आणि आपला इथे दुसरा पण ब्लाऊज तयार झालेला आहे। आणि त्याच्यानंतर तिसरा म्हणजे हा नॉर्मल आपला ब्लाऊज असला तरी पण याच्यामध्ये आपल्याला मध्ये पोटली बटन टाकायचे होते, त्याच्यामुळे ते तिथला भाग कट केला आणि दुसऱ्या पार्टवर एक्स्ट्रा मार्जिन ठेवून हा पार्ट वाढवला आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला जॉईन करायचं आहे, त्याच्यामुळं जर भाग वाढवला नाही तर टाईट होऊन जातो। आणि जो दुसऱ्या बाजूचा होता अजून तिथे मी पोटली बटन ॲड केलेले आहेत आपल्याला लावायचे, ते अस्तरच्या बॅक साईडला टाकलेले आहेत। आणि नंतर गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी आपण अस्तर वरती ठेवलेलं आहे, आणि ही पोटली बटन पण आतमध्ये जातात, त्याच्यामुळं पुढून आणि मागून पोटली बटन अगदी फिनिशिंगमध्ये लावले जातात। तर इथे तयार केल्यानंतर तुम्ही बघू शकता अस्तरच्या बॅक साईडला पण दिसत नाहीत आणि वरून पण अगदी फिनिशिंग येते। आणि त्याच्यानंतर जे आपण कट केलेले दोन्ही पार्ट आहेत ना ते व्यवस्थित जॉईंट केले, आणि आपला नॉर्मल ब्लाऊज बॅक साईडला चेन होती ती तिथे लावायची होती, आणि दोन्ही बाजूला बोट नेक होता हा ब्लाऊज। तर इथे फायनली आपले ब्लाऊज कंप्लीट झालेले आहेत, आणि हा व्हाईटवाला मी दाखवला नाही कंप्लीट झाल्यावर, तर अशा प्रकारे कंप्लीट झाला होता। याला पफ्स तुम्हाला वाटेल कमी वाटतोय, पण छोट्या मुलीचा आहे त्याच्यामुळे 1.5 पर्यंत मी टाकलेला आहे। आणि याची लेंथ आहे ना खूप जास्त आहे, म्हणजे 15 पर्यंत आहे, कारण तिला जीन्सवर पण घालायचं आहे आणि साडीवर पण घालू शकते। थोडं लूज ठेवलेलं आहे, त्याची मी 350 रुपये घेतलेली आहे। आणि हा वाला सेम तिचाच आहे, त्याची लेंथ बघा कमी आहे, नॉर्मल ब्लाऊज एवढीच ठेवलेली आहे। आणि याचं थोड्याशा चुन्या दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे डिझाईन टाकलेली आहे। व्यवस्थित दिसत नसेल पण डिझाईन पण छान आहे, अशी घातल्यावर छान दिसेल। तर याचे मी 250 रुपये घेतलेले आहे, 1 टक्स मध्ये आहे आणि बॅक साईडला हुक दिलेले आहेत। साऊथ इंडियन मध्ये हा आहे, तुम्हाला दाखवलेलाच, याला पफ स्लीव्स दिलेले आहेत आपण दोन्ही बाजूला। तर याला पण 1 टक्स आहे आणि बॅक साईडला हुक दिलेले आहे। त्यांनी अस्तर मला दिलेला स्वतः आणून, तर मी यांचे 230 घेतलेले आहेत। तर तुमच्याकडे शिलाई किती घेतात हे मला कमेंट्समध्ये सांगा, आणि कमी वाटतात की जास्त तुम्हाला ते पण नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि अशाच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।